आज आपण मस्त असं उरलेल्या भाताचं फोडणीचं भात बनवणार आहे। तर आपण इथं भात घेतलेला आहे, सकाळी बनवलं होतं, तर ते आता मी त्याला फोडणी देणार आहे। कारण मला फोडणीचा भात खूप जास्त आवडतो, त्यामुळे मी आज फोडणीचा भात करणार आहे। आणि मी इथं इंद्रायणी भात घेतलेला आहे, कारण इंद्रायणी भात नॉर्मली असं चिकट असतो आणि खायला खूप सुंदर लागतो आणि त्याचा सुगंध तर इतका मस्त असतो ना। आपण घरी जरी बनवले ना तरी 2-4 घराला वास जाईल, इतकं सुंदर असं इंद्रायणी भात असतो। तर तुम्ही इंद्रायणी भात एकदा नक्की बनवा आणि खावा आणि मस्त असं झणझणीत आपण फोडणीचा भात करूया। आता आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 पळी ऑइल टाकूया। आपलं ऑइल गरम झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक असं चिरलेली लसूण टाकायचे, अगदी बारीक चिरले मी। त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडासा जिरा, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या, लालसर भाजून घ्यायचे आपल्याला। बारीक चिरलेला असा कांदा, कांद्याला छान असं भाजून घ्यायचे। हा फोडणीचा भात 1 नंबर असं लागतो, एकदा नक्की तुम्ही बनवा। खूप छान अप्रतिम असं सुंदर असं लागतो हा फोडणीचा भात। मी तर कधी कधी लगेच राईस बनवते आणि लगेच सुद्धा ताजा राईस बनवल्यानंतर लगेच फोडणी टाकून खात असते, लय भारी लागतो, 1 नंबर। थोडीशी हळद टाकूया। आपण कधी राईस वगैरे बनवतो तर जास्त कमी झालं तर फेकून देण्यापेक्षा या प्रकारे तुम्ही नक्की बनवून खावा। तुम्ही पांढरा भात खाणं विसरून जाणार आहे। नेहमी सांगणार की हा भात फोडणीचाच खायचे मला, 1 नंबर असं लागतो। बनवणारे तर दमून जाईल, पण तुम्ही खाणारे नाही दमणार, इतकं सुंदर असं भात लागतो। आपले कांदा छान असं भाजले, आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे 1-2 तुकडे करून घेतलेले ते सुद्धा टाकायचे। 1 मिनिट परतून घ्यायचंय। आता आपण भाताला थोडासा मोकळं करून घ्यायचंय सर्वात आधी तर, आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचे। आपण आता मिक्स करून घेऊया छान असं। तुम्ही कुठलाही भात जर खात असाल, राईस कुठलाही असलं तांदूळ, तरी त्या राईसचं या प्रकारे बनवा, खूप सुंदर असं लागतो। पण एकदा इंद्रायणी राईसचं नक्की बनवा, खूप छान असं भारी सुंदर लागतो भात हा, खायला खूप टेस्टी असतो। सर्व तांदळाला फेल करणारा हे तांदूळ आहे। आपण 2 मिनिट आता परतून घेऊया। आपण ऑलरेडी भातामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घेऊया। या भातामध्ये कांदा आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचा आहे, खूप सुंदर लागतं। आपला भात रेडी झालेला आहे, तर आपण आता बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकूया, करून घेऊया। या भातामध्ये कोथिंबीर जास्त टाकायचं, 1 नंबर टेस्ट येते, खूप सुंदर असं लागतो भात, खायला सुद्धा एकदम टेस्टी लागतो।
पाहू शकता कसला असला एक भारी राईस आपला तयार झालेला आहे. काय तर मंडळी, कसं वाटतंय आपला फोडणीचं राईस? दिसायला इतकं भन्नाट दिसतंय तर खायला किती टेस्टी लागत असन. पाहू शकता मस्त असं राईस तयार झालेला आहे. तर मी तर चालले आता जेवायला, तुम्ही पण एक जेवायला नक्की या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही कधी खाल्लाय का फोडणीचा भात? नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.